टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या 4-5 दिवसात पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। त्यामुळे पाहिलं तर जिल्ह्यातील अनेक जे प्रकल्प असतील, जे तळे असतील, आता हे तुडूंब भरलेले आहेत। आणि त्याच्यात पाहिलं तर मी असंच आहे, परळी तालुक्यातील चांदापूर तलाव आहे, या तलावात पाहिलं तर सध्या 95% हा तलाव भरलेला आहे। त्यामुळे पाहिलं तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील या ठिकाणी मिळायला असं दिसून येते। पाहिलं तर याच तलावातून पाहिलं तर अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये शेताला पाणी देत असतात। तसंच दुसरं पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी जनावर देखील पाणी दिलं जातं। आणि त्यामुळे पाहिलं तर आता गेलं पाहिलं या 2 दिवसात पाहिलं तर मोठ्या संख्येत पाऊस पडल्यामुळं आता परळी तालुक्यामध्ये अनेक नद्या जे वसरून वाहत त्यामुळे पाहिलं तर अनेक नद्या नालेले पूर देखील आलेला आहे। आता असाच पाऊस सुरू झाला तर या पाऊस शकतो या ठिकाणी पाहिलं तर आता 2 ते 3 दिवसामध्ये त्याला हा भरून वसरून वाहील आणि त्याचा फायदा देखील मात्र सध्याच पाहिलं तर शेतकऱ्याला होताना दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।